विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं पूनम गेट जिल्हा परिषद इथं बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना विविध योजनेअंतर्गत शासकीय मदत मिळवून देणारे आरोग्य मित्र सोलापुरात बेमुदत संपावर गेलेत। त्यामुळे रुग्णसेवेत तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतं। या आरोग्य मित्रांनी आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर आंदोलन केलंय। सीटू संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं एकत्रित आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या आरोग्य मित्रांनी मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे। आरोग्य मित्रांना दरमहा 26,000 रुपये वेतन देण्यात यावं, किमान वेतन कायद्यानुसार पेन्शन तथा महागाई भत्ता देण्यात यावा, वेतनात दरवर्षी 10% वाढ करण्यात यावी, आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा, ॲप्रन ऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावा, ESIC मधील त्रुटींची पूर्तता लवकरात लवकर करून सर्व आरोग्य मित्रांना ESIC कार्ड देण्यात यावं, सन 2012 पासून डिसेंबर 2021 पर्यंतचे अनुभव सर्टिफिकेट देण्यात यावेत, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे सन 2018 पासून विना वेतन काम करत आहेत, 2018 पासून जॉईनिंग लेटर आणि मोबदला देण्यात यावा आणि जॉईनिंग लेटरवर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख हवा। यासह विविध मागण्यांसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केल्याचं संघटनेचे अध्यक्ष विष्णू गायकवाड यांनी सांगितलं। मी विष्णू गायकवाड, कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष सीटू संलग्न। आमचा उपोषणाचं स्वरूप जे आहे की आम्ही किमान वेतन मागणीनुसार शासनाला सोसायटीला वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून आमच्या किमान वेतनप्रमाणे वेतनवाढ व्हावी अशी मागणी केली असता सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आमचा जो काय वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही। त्यामुळे आमचे आज असं आहे की धरणे आंदोलनाला 18 पासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहे। आमची मागणी वेतनवाढ, किमान वेतनवाढ ही 26,000 असायला पाहिजे आणि दरवर्षी इन्क्रीमेंट आहे ते 10% व्हायला पाहिजे। पूर्ण महाराष्ट्रातून संप हा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी चालू आहे।